एकाच डायरेक्ट तयार होते आणि ते केमिकल असं आहे पत्र्याच्या जर हात ठेवलं तर सकाळपर्यंत ते पूर्ण लाकडाच्या पॅकेजमध्ये ठेवावं लागतं. इतकं डेंजर आहे. शरीरात काय केलं पाहिजे. मुंबईमध्ये तुम्ही सगळे राहताय, मुंबईमध्ये जे कोटे तुम्हाला जाऊ दिलं जात नाही का? जे बसीचे कोटे आहेत मुंबईमध्ये तिथं मी माहिती घेतली, तुला आत जाऊ दिलं जात नाही. ते बाहेर आणून दूध देतात आणि किती बी गिरायला तर तुझं दूध निघतंय. कसं आहे हे सगळे असे प्रकार आहेत. राज्यामध्ये म्हैशीचं दूध 80 ते 90 लाख लिटर तयार होतं. गाईचं दूध सर्वसाधारणपणे 1,25,00,000 तयार होतं आणि राज्याचं पॅकिंग जर दुधाचं बघितलं तर ते 70 लाखाच्या आसपास आहे. 30 ते 40 लाख दूध हे बाय प्रोडक्ट साठी वापरलं जातं. राहिलेलं दूध जवळजवळ 40 लाख लिटर हे दूध पावडरीसाठी जातं. काही बाहेरच्या राज्यातले सुद्धा ब्रँड आपल्या राज्यामध्ये येत आहेत. परंतु एका बाजूला शेतकऱ्याला दुधाचा धंदा परवडत नाही. याचं कारण की भेसळीचं दूध मोठ्या प्रमाणामध्ये स्वस्त दरामध्ये बाजारामध्ये विक्रेत्यांच्याकडे येत असतं. त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये भेसळीच्या दुधावरती कमिशन मिळत असतं आणि एका बाजूला शेतकऱ्यालाही लुटायचा, ग्राहकालाही लुटायचा आणि आमच्या आरोग्याशी खेळायचं असं या दूध माफियांचं या राज्यामध्ये चाललेलं आहे. आणि म्हणून अशा दूध माफियांना कडक शिक्षा झाली पाहिजे. अजामीन पात्र खऱ्या अर्थानं यांना जन्मठेपर्यंत शिक्षा झाली पाहिजे. कारण तरच दुधाळ जनावरं वाचतील, गावगाड्यातला शेतकरी वाचेल आणि आमच्या लहान लेकरा बाळांचं आरोग्य धोक्यात येणार नाही. पण सदाभाऊ, तुम्ही स्वतः सत्तेतले आमदार आहात दोघेही आणि मुख्यमंत्री तुमच्याच पक्षाचे आहेत. प्रश्न प्रमुख हाच आहे की अशा प्रकारे जे दूध भेसळ होते त्यामुळे भेसळीच्या कायद्यामध्ये बदल करायला हवा का, मनुष्यवळ दाखल करावा का, ही मागणी तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे 100% भेसळीचा कायदा कडक केला पाहिजे. भेसळ होता कामा नये. तिकडं तपासणी करणारे जे फूड ट्रकचे जे लोक आहेत त्याची संख्या वाढवली पाहिजे. ही मागणी आम्ही दोघं लावून धरू. कारण आम्ही गावगाड्यातली शेतकऱ्याची पोरं आहोत. कारण गावगाडा टिकला तरच देश टिकणार आहे आणि देशातली लेकरं बाळं यांना जर पोषक दूध मिळालं तरच ते त्यांचं भवितव्य पुढे घडणार आहे. या भावनेतून आम्ही या ठिकाणी हा प्रयोग दाखवला महाराष्ट्राला की कशा पद्धतीनं भेसळ माफिया राज्यामध्ये कार्यरत आहे. नागपूरमध्ये मिळालंय, तिथं मोठी एक दूध डेअरी आहे मोठ्या पोटाऱ्याची. राजकारण म्हणून मी बोलत नाही. तिकडं दिखावे खूप वेगळे आहेत. दिसायला एकदम भारी आम्ही अरे तुम्ही काय करताय? हे दूध संघवाले शेतकरी दुधात भेसळ करत नाही. कधी तर तांब्यावर पाणी टाकत असेल एवढंच, ते सुद्धा जिथं लगेच मशीनवरती दिसतं तो भेसळ करत नाही. हे डेअरीवाले एवढ्या मोठ्या प्रमाणात भेसळ करतायत आणि गब्बर झालेले आहेत आणि त्यामुळे ह्यांना पहिलं सगळ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. कारण हे शेतकऱ्यांचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की